नमस्कार साथियों, आवाज़ लोकतंत्र न्यूज़ चैनल में आप सभी लोगों का स्वागत है। आज हम यहाँ उपस्थित है विधान भवन में शीत सत्र का आज दूसरा दिन है। कल पहला दिन था 8 तारीख को, लेकिन कल के दिन पूरा यहाँ वीरानी के बादल छाए हुए थे। वो बादल आज छट चुके। आज देख रहे होंगे जिस तरीके से कितनी आज पब्लिक दिख रही है, कितना रस दिख रहा है, कितने नेता हैं, पत्रकार हैं, सारे लोग हैं। और पोडियम पे भी अधिकांश नेता यहाँ उपस्थित हुए। उन्होंने अपने अपने स्टेटमेंट अंदर में जो कार्य उनका शीत सत्र चल रहा था, उन्होंने जो सवाल और जवाब उठाया, उस हमारे कैमरामैन जो है संतोष वर्मा, इन्होंने उसको शूट किया है। पूरी खबर इसको आप देखिए, विस्तार से समझ में आएगा कि किस तरीके से आज दूसरा दिन जो रहा शीत सत्र का नागपुर अधिवेशन में। आप विस्तार पूर्वक उसे देखिए और लाइक और चैनल को सब्सक्राइब करिए साथियों। विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न परत एकदा विरोधी पक्षाने हा प्रकर्तेने घेतलेला आहे। आज पहिल्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी, हमीभाव, मग कापसाचा असेल, तुरीचा असेल, सोयाबीनचा असेल, या सर्व गोष्टीवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी एक आंदोलन आम्ही केलेलं आहे। माझी अपेक्षा आहे की या अधिवेशनामध्ये 76,000 कोटी रुपयाचं परत एकदा ऐतिहासिक अशा प्रकारचं सप्लिमेंटरी बजेट या सरकारच्या कार्यक्षम अशा असलेल्या गतिमान सरकारने काढलेला आहे। त्याच्या मधून आमच्या या शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळेल अशा प्रकारचा महाराष्ट्र राज्य ओळखला जात होता। ते राज्य इतर राज्यासारखं आहे असं चित्र काही वर्षापासून पाहायला मिळतं। कुठल्याही निवडणुका आल्या की सत्ता आणि पैशातून आम्ही निवडणूक जिंकू शकतो। सर्वसामान्य लोकांचे प्रश्न, विकास या मुद्द्यावर न जाता फक्त आपल्याला निवडणूक हुक आणि कुक या पद्धतीने जिंकायची, या पद्धतीने निवडणुका करण्याचा फंडा झाला। ही ऑपरेशन काल काही लोकांना मिळालं, बाहेर काढलं, अशी निवडणुकीच्या कालावधीमध्ये पण काढलेलं होतं। विशेषतः पोलीस संरक्षणामध्ये सुद्धा पैसे वाटप होतात या तक्रारी झाल्या। फार लांबचं नाही, पण माघार घ्यायच्या वेळेला सुद्धा प्रोसिडिंग ऑफिसर जिथं व्हिडिओ शूटिंग होतं तिथे सुद्धा जबरदस्ती आणून लोकांना विड्रॉल करायला लावले। हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। मारामाऱ्या, दंगे हे मागच्या निवडणुकीला पाहिलेले आहेत। म्हणून हे पैसे वाटप हे महाराष्ट्रामध्ये सध्या नवीन नाही आहे। ज्यांच्याकडे पैसा आहे ते निवडणुका जिंकण्यासाठी पाहिजे त्या थराला जातात। हे चित्र विराधक आहे आणि आज ते ऑपरेशन झालेलं आहे। मला वाटतं या राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री असेल, इन्कम टॅक्स असेल, या सगळ्यांनी याची चौकशी करावी आणि यामध्ये जो कोणी असेल, सरकारच्या धाडस असेल तर त्यांनी करावं, नाहीतर परत वॉशिंग मशीनमध्ये परत त्याला साफ करण्याचा प्रयत्न होईल। आणि मला वाटतं की आता त्याच्यातून लोकशाही जिवंत राहील का नाही हे लोकांनी विचार करावा। 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टानं जो आदेश दिला होता त्याच्यामध्ये आपले महाराष्ट्रातले माजी सरन्यायाधीश माननीय गवई साहेब सुद्धा होते त्या खंडपीठामध्ये, आणि त्यांनी निर्णय देताना असं सांगितलं होतं की अबकड वर्गीकरण आपण आपल्या राज्यांमध्ये अभ्यास करून जाहीर करू शकता। त्यानंतर ते अनेक राज्यांमध्ये जाहीर झालं आणि जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात अजूनही प्रलंबित आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या समानतेचा न्याय या अबकड वर्गीकरणातनं पूर्ण होईल म्हणून आम्ही या ठिकाणी, माझे मित्र अंतापूरकरजी आणि मी या ठिकाणी आंदोलन करतोय। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या विषयात सकारात्मक आहेत। याआधी त्यांनी 2दा आपल्याला माहिती त्यांनी सांगितलं की आम्ही अबकड वर्गीकरण लवकरात लवकर लागू करू, जाहीर करू। पण आज अनंत बदर समिती ज्या अबकड वर्गीकरणासाठी गठीत केली आहे त्यांचं काम कुठेतरी स्लो आहे आणि त्यामुळं आरक्षण लांबत चालले अशी आमचा असा अभ्यास आहे। त्यामुळं आज रस्त्यावर आज अनेक ठिकाणी महाराष्ट्रात अबकड वर्गीकरणासाठी आंदोलन होत आहेत, परंतु आज हाच आवाज आम्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये उचलण्यासाठी आम्ही पायऱ्यावर बसलोय। हे अबकड वर्गीकरण येत्या काळामध्ये लवकरात लवकर जाहीर करा अशी आमची ठाम भूमिका आहे, ठाम मागणी आहे आणि ही भूमिका आज सरकारपर्यंत पोहोचावी, सरकारला या विषयाचं गांभीर्य कळावं म्हणून आजचं हे आमचं आंदोलन आहे। मावळ तालुक्यातील
औद्योगिक वसाहतीमध्ये म्हणजेच MIDCमध्ये असलेल्या मल्टीनॅशनल कंपन्या असतील किंवा देशभरातील अनेक उद्योजक मावळ तालुक्यामध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये करतायत आणि MIDCच्या बाजूला काही सब वेंडर म्हणून कंपन्या देखील येऊ पाहत आहेत. त्यामध्ये मल्टीनॅशनल कंपन्या असतील किंवा आपल्या देशभरातले देखील काही उद्योजक हे MIDCच्या बाहेरच्या लगत असलेल्या जागेमध्ये स्वतःची इंडस्ट्री उभी करू पाहत आहेत. परंतु मागील दीड वर्षापासून स्थानिक दलाल आणि PMRDचे काही संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने मल्टीनॅशनल कंपन्यांची देखील फसवणूक केली जाते. यामध्ये मागच्या वर्षी विधिमंडळामध्ये अधिवेशनात मी मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यातून ज्या वनक्षेत्रामध्ये किंवा शेती झोनमध्ये इंडस्ट्री उभी केली जाती त्यांना कशाच्या आधारे याबाबत महसूल मंत्र्यांनी देखील चौकशीचे आदेश दिले. माननीय बावनकुळे साहेबांनी त्यावरती स्पष्टपणे सूचना दिल्या होत्या की ज्या भागामध्ये वनीकरण झोन आहे अशा ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारची परवानगी इंडस्ट्रीला देऊ शकत नाही. परंतु तरीसुद्धा स्थानिक दलाल आणि तिथे असलेल्या PMRDच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने मल्टीनॅशनल कंपन्यांची फसवणूक स्पष्टपणे केल्याचं चित्र पुराव्यानेशी आज आमच्या हातामध्ये आलेलं आहे की ज्या कंपनीला जे जागा दाखवली त्या जागेचे झोन हे बदलले गेले. ज्या जागेवरती कंपन्यांनी प्लॅन सँक्शन केले, ज्या जागेवरती PMRDने प्लॅन नियमानुसार सँक्शन केला त्या पद्धतीनं बांधकाम सध्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी नाही. जे बांधकाम केले ते देखील चुकीचं केलं आहे, अतिरिक्त केलेलं आहे आणि याही पलीकडे जाऊन ज्या ठिकाणी बांधकामाची परवानगी दिली त्या परवानगीचा नकाशा हा बदलून परस्पर जागेची विक्री करण्यात तिथल्या स्थानिक दलालांनी हे काम केलं आणि एका कंपनीच्या ऐवजी 3 कंपन्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या जागा विकून तिथं कंपन्यांना चुकीच्या पद्धतीची माहिती दिली. आज त्या कंपन्यांनी शेकडो कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केल्यावर काम पूर्ण झालं आणि नंतरनं त्या कंपन्यांना कंप्लिशन पाहिजे की ज्या कंपन्या आता सुरू करण्याची वेळ आलेली आहे तिथं आज PMRDचे अधिकारी कंप्लिशन नसल्यामुळं किंवा कंप्लिशन देता येत नाही अशा स्पष्टपणाच्या सूचना दिल्यात की ज्या कंपन्यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय अजितदादा, उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये मावळ तालुक्यात हजारो कोटी रुपयाचा निधी किंवा हजारो कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतायत. अशा कंपन्यांची फसवणूक करणाऱ्या दलालांना आणि अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची आम्ही सुट्टी देणार नाही. काल जे काही आंदोलन करण्यात आलं ते PMRDने मागच्या 3 महिन्यापूर्वी संबंधित कंपनीला सूचना दिल्या होत्या की आपण जे काही अतिरिक्त काम केलेलं आहे, बांधकाम आहे ते आपण तात्काळ काढून घ्या. परंतु त्या बांधकामाचा आणि PMRDच्या परवानगीचा कंपनीचा कुठलाही संबंध नाही. ज्यानं हा ठेका घेतला, ज्या दलालानं जागा विकली त्या दलालानंच ही जागेची कंप्लिशन देणं किंवा तिथले संपूर्ण प्लॅन सँक्शन करून देणं ही जबाबदारी घेतली होती. परंतु ती जबाबदारी त्यांना पूर्ण करता आली नाही म्हणून काही गावगुंडांना आणि काही वेगळ्या पद्धतीच्या माणसांना उभं करून चुकीच्या पद्धतीचं चित्र उभं केलेलं आहे. मावळ तालुक्यातल्या संपूर्ण इंडस्ट्रीला सुनील शेळकेनं 6 वर्षात किती मदत केली, कुठले प्रश्न सोडवले हे देखील माहीत आहे. म्हणून इंडस्ट्री आली पाहिजे, तरुणांना स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे ही सातत्यानं मागणी मांडत असताना चुकीच्या पद्धतीनं प्रचार करणं किंवा चुकीच्या पद्धतीनं इंडस्ट्रीमध्ये सुनील शेळकेला बदनाम करण्याचं काय मंडळींनी दलालांनी जे काही षडयंत्र रचलेलं आहे त्याला कुठल्याही प्रकारचं इंडस्ट्रीमधले कुठले उद्योगपती असतील किंवा स्थानिक भूमिपुत्र बी घालणार नाही याची मला खात्री आहे. मला बाईट देण्यास परवानगी मिळाली नाही. माझी विधानसभा सदस्य असल्यामुळे आता निरोप आलाय. मी फक्त एवढंच सांगेन की महाराष्ट्र दिवाळखोर झालेला आहे याचे पुरावे आहेत आणि कोणाला बाईट घ्यायची असेल तर बाजूला घेऊ शकतो. ठीक, त्या साईडला आपण जाऊ शकतो. बजेट बुक आहे. आय कॅन प्रूव्ह इट दॅट महाराष्ट्र गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅव गॉन बँकरप्ट. त्या गद्दार टोळीचे जे नेते आहेत, गँग लीडर आहेत, त्यांनी पण हेलिकॉप्टरमध्ये उतरून म्हणजे काय 1.5 तासाच्या प्रचारासाठी 2 मोठ्या बॅगा नेल्या. त्याच्यातून कुठच्या आनंदाच्या शिदाचं वाटप होत होता ते आज TV वर आलेलं आहे. पण
जसं ह्यांचा व्हिडिओ आला तसं छत्रपती संभाजीनगरमधले एक आमदार आहेत, त्यांचा एक व्हिडिओ आला. अनेक अशा आमदारांचे व्हिडिओ आलेत. मग कोणाच्या जमिनीचं आलं असेल, कोणाच्या पैशाच्या नोटाचं आलं असेल, कोणाच्या दादागिरीचं आलं असेल, कोणी कोणाला मारतानाचं आलं असेल. पण एकच प्रश्न आहे की जी भाजपा स्वतःला द पार्टी विथ डिफरन्स हे सांगायची, जी भाजपा सगळ्यांना सांगते की न खाता हूँ न खाने देता हूँ, न खाता हूँ न खाने देता हूँ. मग हे सगळे जे आजूबाजूला घेऊन फिरतात, तुम्ही सत्ताधारी म्हणून बसवलेले आहेत, अधिकाऱ्यांच्या डोक्यावर बसवलेले आहेत, जनतेच्या डोक्यावर बसवलेले आहेत, हे कुठच्या धोरणात येतात नक्की की तुम्ही ह्यांचं संरक्षण करताय? का ह्यांच्यावर कारवाई होत नाही? काय नाटकं होत नाही आहेत? आणि कधीपर्यंत थांबणार तुम्ही? बरं, त्या 22मध्ये ह्यांचं नाव आहे की नाही हे जरा ती 22ची यादी काढून बघा. आज महाराष्ट्राचे विधानसभामध्ये एक MLA म्हणून, एक नागरिक म्हणून आणि एक पेरेंट म्हणून मी एक प्रायव्हेट मेंबर बिल मूव्ह केलेला आहे. या प्रायव्हेट मेंबर बिलचा उद्देश आहे, जे आज आपल्या समाजामध्ये जे मायनर्स आहेत, जे 18 वर्षाचे लहान मुली आहेत, त्यांच्यावर जे मानसिक प्रेशर येतो आहे सोशल मीडियामुळे, आणि जे कंटेंट जे मुलांनी न देखावं असे कंटेंटचा ॲक्सेस त्यांना आहे, ते बंदी काढण्यासाठी एक महाराष्ट्र सोशल मीडिया रेग्युलेशन अँड प्रोटेक्शन ऑफ मायनर्स असा प्रायव्हेट मेंबर बिल घेतलेला आहे. याचा उद्देश आहे की आज एवढा पोर्नोग्राफी असो किंवा वेगवेगळे कंटेंट आहेत ते मायनर्सला ॲक्सेस झालेलं आहे, त्याची बंदी घालावी. विदेशमध्ये ऑस्ट्रेलियाने याच्यामध्ये लीड घेतलेली आहे, तिथे असा कानून झालेला आहे. आपण सोशल मीडिया कंपनीजवर बंधन काढून एज व्हेरिफिकेशन बंधनकारक करणं हे याचा उद्देश आहे. याच्यामध्ये शिक्षा पण आहे, याच्यामध्ये प्रोसिजर पण आहे, आणि मला असं वाटतं आहे की संपूर्ण सभागृहाचा याला पाठिंबा असेल, कारण आज हे काळची गरज आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये लेजिस्लेचरमध्ये कानून बनण्याची प्रक्रियामध्ये पण आपल्याला पुढेकार घ्यायचा आहे. आपण प्रोग्रेसिव्ह स्टेट आहात, म्हणजे भारतामध्ये असा पहिला कानून आपण घेतलेला आहे. आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगतोय की या बिलला तुम्ही समर्थन करा. एक पेरेंट म्हणून, एक नागरिक म्हणून मला असं वाटतं की ही काळची गरज आहे. या कायद्याचे 2 भाग आहे. आम्ही ऑनलाईन गेम असो किंवा कॉन्टेंट असो, कारण कॉन्टेंट जेव्हा तुम्ही म्हणतात त्याच्यामध्ये सर्वांचा समावेश होईल. म्हणजे ऑनलाईन गेमिंगमध्ये जे मुलांची बळी झालेली आहेत, आणि जे कंटेंट आपली सोसायटी ज्याला अप्रुव्हल देत नाही. आपण अमेरिकामध्ये नाही आहेत, आपण भारतात आहोत. तर या बिलमध्ये तुम्ही वाचला तर आपण एकदम व्यवस्थित पुरी व्यवस्था दिलेली आहे. राम शिंदे सरांच्या टीकेला आम्ही तर काही सिरियसली कधी घेत नसतो. त्यांच्या टीकेमध्ये न भावना असतात न अभ्यास असतो. त्यामुळे त्यांनी टीका केली आणि त्याला मी उत्तर दिलं पाहिजे असं मला तरी वाटत नाही. कदाचित तुम्ही सगळेजण त्यांच्या पदाकडे बघता, पण ती व्यक्ती कशी आहे हे मी फार जवळून बघितलेली आहे, लोकांनी बघितलेली आहे. त्यामुळे त्यांच्या पर्सनल एखाद्या टीकेला मी उत्तर देणार नाही. फक्त एकच राम शिंदे सरांना मी विचारतो की जेव्हा 2024चं इलेक्शन होत होतं तेव्हा एका हॉटेलमध्ये पैशाची बॅग घेऊन तुमच्या परिचयाचं कोण व्यक्ती तिथं डान्स करत होतं हे मात्र लोकांना तुम्ही त्या ठिकाणी सांगावं. मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये काय करेल, कसं करेल, कोणावर डान्स करेल नाही करेल हा माझा व्यक्तिगत विषय आहे. सभापती पद जे तुमच्याकडे आहे त्या पदाचा कुठेतरी महाराष्ट्राची गरिमा राखण्यासाठी नाही तर महाराष्ट्राच्या हितासाठी काहीतरी करण्यासाठी त्या पदाचा उपयोग करावा आणि महाराष्ट्र बाजूला ठेवूया. पण मतदारसंघामध्ये असणारी आमची जी MIDC जी तुम्ही मुद्दामून रोखली आहे त्या पदाचा उपयोग करून ती MIDC तरी तुम्ही आणावी अशी विनंती त्या ठिकाणी मी राम शिंदे सरांना करतो. एकतर नगर परिषदेचं इलेक्शन जेव्हा जामखेडचं सुरू होतं त्यावेळेस सूर्यकांत नाना मोरे हे जे पदाधिकारी आहेत, आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी टीका केली. पण ती टीका पदावर नाही केली, राम शिंदे सरांवर त्या ठिकाणी केली. पण ती टीका करत असताना
जर इतर जे सर्व MLC आहेत आमदार त्यांचं मन दुखावलं असेल तर मी स्वतः त्या सर्व MLCंची मी माफी मागतो. पण तिथं तुम्ही बघत असताना भावनेच्या भरात सुरेखा नाना बोलले असले तरी त्यांनी पदावर कुठं टीका केलेली नाही. त्यांनी टीका करत असताना राम शिंदे सरांवर केली. एक तर नगर परिषदचं इलेक्शन सुरू होतं, ते इलेक्शन सुरू असताना 4 पोलिसांच्या गाड्या घेऊन राम शिंदे सर त्या मतदारसंघामध्ये का फिरत होते असा प्रश्न नानाचाही होता आणि माझासुद्धा त्या ठिकाणी आहे. त्याच्याचबरोबर ते इलेक्शन रंगलं होतं. आमच्या बाजूली उमेदवार देत असताना सामान्य परिवारातले उमेदवार आम्ही दिले, पण राम शिंदे सरांनी त्यांच्या पक्षातून अशा लोकांना तिथं संधी दिली होती की काही गुंड होते. काल परवा त्यांचाच जो उमेदवार होता त्यांचे एक पती हे एका महिलेला प्रेशराईज करत होते आणि दुर्दैवाने ती कला केंद्रातल्या महिलेने तिथं आत्महत्या केली. एक असा उमेदवार एका घरामध्ये त्यांनी उमेदवारी दिली जी प्रॉस्टिट्यूशनच्या व्यवसायामध्ये त्या कार्यकर्ता त्यांचा तिथं आहे. सावकार 2 आहेत. त्यामुळे सुरेखा नाना मोरे नाही तर आम्ही जी टीका करत होतो ती राम शिंदे सरांवर व्यक्ती म्हणून करत होतो, पदावर त्या ठिकाणी कुठेही करत नव्हतो. आणि माझा एक प्रश्न असा आहे की हा महाराष्ट्रामध्ये अनेक महत्त्वाचे विषय आहेत, ते विधान परिषदेमध्ये चर्चेत यायला पाहिजे होते, पण ते चर्चेत न येता असं झालं आहे, इगो हर्ट झाला आहे या व्यक्तीचा, राम शिंदे सरांचा. आणि मग कुठंतरी कोणातरी सांगून हक्कभंग तुम्ही आणता. म्हणजे गल्लीतली भांडं ही आपल्या विधान परिषदेमध्ये जर चर्चेत येणार असतील तर उद्या जाऊन इलेक्शनच्या काळामध्ये एकमेकांच्या विरोधात आपण काही बोललो ते जर विधान परिषदेमध्ये 45 मिनटं चर्चा झाली का जास्त वेळ चर्चा झाली. अरे चर्चा करायचं असेल तर इतरही मुद्दे आहेत ना, बेरोजगारीवर चर्चा करा, महिला अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढतात त्याच्यावर तुम्ही चर्चा करा, इतरही काही महत्त्वाचे विषय आहेत जे कॉन्ट्रॅक्टर भरतीचे विषय आहेत त्याच्यावर तुम्ही चर्चा करा. पण गल्लीतल्या गोष्टी जर तुम्ही विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी जर तुम्ही घेणार असाल तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे. त्यामुळे राम शिंदे सरांनी सुद्धा त्या पदावर जर तुम्ही बसला असाल, तुम्ही वागता कसं, तुम्ही बोलता कसं, कशा पद्धतीने तुम्ही टीका करता, संविधानाच्या विरोधात जाऊन तुम्ही इथं टीका 2 दिवसापूर्वी त्या ठिकाणी तुम्ही केली, तर तुम्ही त्या पदाची गरिमा जर राखली तर कार्यकर्ते नाही तर पदाधिकारी तुमच्याबद्दल बोलत असताना आदराने त्या ठिकाणी बोलू शकतात. विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांना तुम्ही बघितलं का राजकीय टीका करताना, कुठं जाऊन वायफाट काहीतरी बोलताना, नाहीतर फौज फाटा घेऊन, विमानं घेऊन, हेलिकॉप्टर घेऊन, 4 पोलिसांच्या गाड्या घेऊन फिरताना कुठं बघितलं आहे का नार्वेकर साहेबांना. त्यामुळे तसं कुठेही त्यांच्याकडनं तिथं झालं नाही. पण राम शिंदे सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते अशा पद्धतीने वागत आहेत की जसं की त्यांचं जे विधान परिषद आहे ती त्यांच्या घरचा विषय आहे आणि कार्यकर्त्यांवर कुठेतरी कारवाई त्या ठिकाणी तुम्ही करता, हे कुठेही योग्य नाही असं आम्हाला वाटतं. तसंच वि. स. पागे असतील, गवई साहेब असतील, डावखरे असतील, फरांदे भाऊ असतील, देशमुख साहेब असतील, निंबाळकर साहेब असतील, यांनी त्या पदाची गरिमा राखली. पण राम शिंदे सरांना कुठेतरी क्लासेस घ्यावे लागतील की या पदाची गरिमा कशी राखायची. हे क्लासेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी तरी द्यावेत, नाही तर मग नार्वेकर साहेबांनी द्यावेत. एवढंच या ठिकाणी आम्ही सगळेजण बोलू शकतो. ही वाढती संख्या यापेक्षा बिबट्यांचं अधिवास कमी झाल्याने बिबट्यांचे हमगे आणि त्यामध्ये होणारे मृत्यू हे जास्त चिंताजनक आहे. आणि यासाठी मोठ्या प्रमाणावर AIचा उपयोग केला पाहिजे. ताडोब्यामध्ये आपण छोटा प्रयोग केला होता आणि या प्रयोगामध्ये यश आलं, ज्याचं कौतुक विश्वगौरव देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मन की बातमध्ये केलं. आत्ता आपल्याकडे देशामध्ये माननीय संरक्षण मंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांच्याकडे जी टेक्नॉलॉजी आर्मीकडे ती वापरली पाहिजे, ज्यामध्ये वाघ असेल, बिबट असेल, अस्वल असेल असे वन्य प्राणी जे मानवावर हमले करतात ते आयडेंटिफाय होतील. त्या माध्यमातून आपण सायरन वाजवू शकू, अलर्ट करू शकू. AIचा उपयोग करणं आवश्यक आहे. स्थानांतरण, रिलोकेशन करणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये भौगोलिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढेल. तिसरा मुद्दा आहे तो आहे प्रायमरी रेस्क्यू टीम. मागच्या 1 वर्षामध्ये त्यांना देण्यात येणारा निधी जो आहे तो बंद झाला. आता रोजंदारी वनमजुराचे पैसेही गेले 6-6 महिने काही चंद्रपूरसारख्या जिल्ह्यामध्ये थकीत आहे. ते पैसे देणं गरजेचं आहे.
कारण त्यांचं मोरल जर कमी झालं तर मग जंगल क्षेत्रात ते काम करण्यामध्ये कमी पडतात. बिबट्यांच्या बाबतीत नसबंदीची अनुमती केंद्राकडून त्यांनी जी मागितली त्याच्यामध्ये केंद्राने जो अनुमती दिली की 5च बिबट्यांची नसबंदी करा आणि 3 वर्ष प्रयोग करा. मला वाटतं की राज्य सरकारने सन्माननीय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये हे शिष्टमंडळ गेलं पाहिजे. आणि 5 का 5 आकडा अधिकाऱ्यांनी कुठून काढला, 500 का नाही? नसबंदी करण्यासाठी सायंटिफिक पद्धत आहे. तर मग या सायंटिफिक पद्धतीमध्ये 500 जर बिबट आपण नसबंदी केले तर त्यातून मग 3 वर्षाची मुदत मी समजू शकतो. पण 5 बिबट्यांवर करायची 3 वर्ष वाट पाहायची हे अनाकलनीय आहे. आणि या बाबतीमध्ये या निर्णयामध्ये पुन्हा एकदा फेरविचार झाला पाहिजे. एक मुद्दा आवश्यक आहे की ज्या मुद्द्यांमध्ये जी बिबट सफारी आपण करतोय ती मगा सन्माननीय आमदार साहेबांनी एक मागणी केली आणि ते म्हणाले की 1000 नर आणि 1000 माद्या असे 2 सफारी करा. तर त्याचाही विचार 1000 एकदम जास्त झाल्या पण 500-500ची तरी केली पाहिजे तर त्याचा उपयोग निश्चितपणे होईल. नाही असा आहे, वाद हा तर जेव्हा काँग्रेसची निरंकुश सत्ता होती तेव्हाही वाद असायचे. वाद हा मनुष्य स्वभावाचा अभिप्रेत असा हा आमच्यामध्ये असणारा एक गुण आहे. गुण म्हणा किंवा त्याला दुसरा शब्दही वापरता येईल. तर साधारणतः एका पक्षात वाद असणं, 2 पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये वाद असणं, महाविकास आघाडीमध्ये वाद असणं, वाद याचा अर्थ एकमेकाच्या संपवण्याच्या भावनेपर्यंत येऊ नये. वाद विषयांवर असू शकतात, मतमतांतरे असू शकतात, पण आत्ता जो वाद तुम्ही म्हणालात हा वाद वाढता कामा नये याची काळजी महायुतीच्या नेते घेतील हा विश्वास आहे. वेगळ्या विदर्भाच्या काय वक्तव्य केलं तर भारतीय जनता पार्टीनी जो भुवनेश्वरमध्ये केंद्रीय कार्यकारिणीमध्ये ठराव केला आहे तो ठराव तर अजून मागे घेतलेलाच नाही आहे ना. मग तो ठराव भाजपचा कायम आहे. फक्त एवढंच आहे की 14मध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत एखाद्या राज्याच्या ठरावासाठी करता येईल असं बहुमत नव्हतं. आणि आम्ही ज्यांच्यासोबत सरकार बनवतो ते पक्ष कधीही या बाजूनी समर्थन द्यायला तयार नव्हते. मी सुद्धा 95 ते 99च्या मधात स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव मांडला होता पण कोणीच त्याला समर्थन द्यायला आजही तयार नाही. आजही आदित्य ठाकरे साहेबांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव मांडावा विधानसभेत. गुरुवारी सत्तारूढ पक्षाची आज चर्चा आहे, गुरुवारी विरोधी पक्षाची आहे. त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा ठराव आदित्य ठाकरे साहेब किंवा त्यांच्या पक्षांनी मांडावा. मी समर्थन देईन. वाढवलीच पाहिजे. शेतकऱ्याचं धान वेगाने खरेदी करता यावं यासाठी जर धान खरेदी केंद्र हे 10 असेल, अपुरे असतील तर ते वाढवलंच पाहिजे. विदर्भात अधिवेशन घेऊन जर धान उत्पादकाला मदत करता येत नसेल आणि विधानसभेच्या चर्चेमध्ये पुन्हा मुंबईच मुंबई असेल तर मग विदर्भाच्या सर्वांनाच चिंता करावी लागेल.